नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात मुंबई तक. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेलं आहे. त्याचे एक्झिट पोलचे आकडे येण्याची सुरुवात झालेली आहे. आणि पोल डायरी या नावाची जी संस्था आहे त्यांचा एक्झिट पोल पण आलेला आहे. आणि त्यांच्या एक्झिट पोल मध्ये जे म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार बनण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये. आम आदमी पार्टी जी गेल्या 10 वर्षापासून राज्य करत होती दिल्लीमध्ये, ते सत्याच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस ज्याचं दिल्लीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे काय त्यांचं खातंही उघडलं नव्हतं, त्यांनाही 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली घेण्यात आली आहे पोल डायरीमध्ये. तर या पोल बद्दल, या एक्झिट पोल बद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे अभिजित बर्मनतकर, जे की चीफ एडिटर आहे पोल डायरीचे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्येही त्यांचा अंदाज बरोबर बसला होता जेव्हा एक्झिट पोल केले होते. कारण लोक फार प्रश्न हल्ली उपस्थित करतात की पोल चुकीचे असतात. तर अभिजितनी महाराष्ट्राचं जे प्रेडिक्शन होतं ते बरोबर केलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे लोकसभेमध्ये बीजेपीला 245 ते 290 जागा मिळेल ह्याही शक्यता त्यांनी वर्तवली होती, जेव्हा सगळे लोक म्हणत होते 400 पार अब की बार. तर अभिजित, हे कारण काय याचं की सत्ता पलट होऊ शकते दिल्लीमध्ये तुमच्या ज्या पोल प्रमाणे, पोल डायरीमुळे, की भारतीय जनता पक्षाला तुम्ही दिलेल्या 45 ते 50 जागा, आम आदमी पार्टीला दिल्या 18 ते 25 आणि काँग्रेसला 0 ते 2. तर हे जे पूर्ण जो एक तरह से अपसेट होतोय, ह्याचं कारण काय असेल? मिलिंदजी, दिल्लीची निवडणूक यावेळेला फारच रोचक होती. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अरविंद केजरीवाल 11 वर्षापासून सत्तेत होते आणि त्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाने एक मजबूत आव्हान उभं केलं होतं आणि ते आव्हान मागच्या एका महिन्यामध्ये आपल्याला दिसत होतं. सर्वात महत्वाची गोष्ट ही झाली आहे की अरविंद केजरीवाल यांनी जे 11 वर्ष कामकाज केले त्याचं प्रगती पुस्तक हे दिल्लीतल्या मतदारांनी या निवडणुकीत मांडलं आहे. आणि त्यामध्ये सर्वात जास्त सत्ता विरोधी लाट ही अरविंद केजरीवाल यांच्या सरकार विरोधात होती, त्याचबरोबर त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात होती. आणि मागच्या 11 वर्षात ज्या दिल्लीच्या मतदारांनी त्यांना पूर्ण साथ दिली होती त्यातले बरेच मतदार हे आपल्या मूळ पक्षाकडे वळालेले आहेत. त्यातला दुसरा मुद्दा, आम आदमी पक्षाचा अशी एखादी वोट बँक आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. ती जी वोट बँक होती ती लाभार्थी होती. ती दिल्लीमध्ये जे आलेलं होतं मुफ्तचं सगळं कल्चर आलेलं होतं, रेवडिया ज्याला आपण दिल्लीच्या भाषेत म्हणतो, त्याचा एक मोठा वर्ग झालेला होता. तो वर्ग आता त्यांच्याकडून निघालाय. त्यामध्ये व्यापारी हा वर्ग आहे, त्याचबरोबर दलितांमधला एक मोठा वर्ग गेलेला आहे, मिडल क्लास मधला एक मोठा तबका, मग महिला सुद्धा त्यातल्या भाजपाकडे वळालेल्या आहेत. आणि सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांना बसलाय तो म्हणजे दलित आणि मुस्लिम मतांमध्ये. दलित मतदान यावेळेला बऱ्यापैकी विभाजित झालंय आणि मुस्लिम मतदानांमध्ये काही मतदारसंघामध्ये ते विभाजित झाले, परंतु ते बऱ्यापैकी मतदान आम आदमी पार्टीला होताना दिसतंय. तर अभिजित, याच्यात एक जी मला वैशिष्ट्य दिसलं या तुमच्या पोल डायरीच्या सर्व्हेमध्ये, की काँग्रेस पक्षाला 9% मतं मिळतात. मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, गेल्या वेळी त्यांना 4%च मतदान झालं होतं, 4 ते 5% गेल्या 2020च्या निवडणुकीमध्ये. आणि जागा पण गेल्या 10 वर्षात एकही जागा आली नव्हती. तर अभिजित, हे जे 9% मतदान काँग्रेस पक्षाला होतं आहे, कारण भारतीय जनता पक्षाला 45% मतदान झालेलं आहे तुमच्याप्रमाणे आणि आम आदमी पार्टीला 42. तर कुठे ना कुठे हे काँग्रेसचा जो परफॉर्मन्स, जसं तुम्ही म्हणाला की विभाजन झालंय दलित आणि मुस्लिम मतांचं, तर हे पण काही कारण आहे का म्हणजे आम आदमी पार्टीला डेंट पडण्याचा? मिलिंदजी, काँग्रेसने एक गोष्ट ठरवली आहे की अरविंद केजरीवाल ज्या ज्या राज्यात निवडणुका लढतात त्या त्या राज्यामध्ये त्यांना नुकसान होत आहे. तर आपल्याला आम आदमी पक्षासोबत युती करण्यापेक्षा त्यांच्या समोर मजबूतीनं लढलं पाहिजे, या द्वेषाने काँग्रेसने रणनीती आखली आणि दिग्गज नेत्यांना उतरवलं. त्यामध्ये संदीप दीक्षित असतील, अलका लांबा असतील, त्यांचे बरेच माजी आमदार, जयप्रकाश सारखा आमदार असेल, जय किसन सारखा असेल, असे माजी आमदार सुद्धा त्यांनी या निवडणुकीत उतरवले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली आहे, 2020च्या दंगलीनंतर दिल्लीमध्ये एमसीडीची निवडणूक झाली. त्या एमसीडीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 21% मतं मिळवली होती आणि 30 जागा मिळवल्या होत्या. या त्यांच्या मागच्या 15 वर्षातल्या सर्वोत्तम जागा आहेत. आणि त्यावेळेला त्यांना लक्षात आलं, आपला जो गेलेला जनाधार आहे तो परत मिळवण्यासाठी निवडणुकीत मजबूतीनं लढावं लागतं. ते यावेळेला केलेलं आहे.
आम आदमी पक्ष आणि भाजप 70च्या 70 जागावर मजबूतीने लढते. काँग्रेसची तशी परिस्थिती नाहीये. काँग्रेस फक्त 40 जागा मजबूतीने लढते, त्यातल्या 14-15 जागा या लढाईमध्ये आहेत आणि त्याचा फायदा हा काँग्रेसला होताना दिसतोय आणि त्यामुळे त्यांची मतांची टक्केवारी वाढली आहे आणि त्याचाच फटका हा आम आदमी पक्षाला बसतो. नाही तर अभिजित, सगळ्यात शेवटी या ज्या, जर तुम्ही जसं पोल डायरी जसं म्हणताय की भाजपचं सरकार येईल दिल्लीमध्ये, तर याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर जर असं झालं तर काय परिणाम होऊ शकतो? मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की लोकसभेमध्ये तर आपण बघितलं की इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीने चांगलं प्रदर्शन केलं होतं, मात्र विधानसभेमध्ये महायुतीने चांगलं केलं आणि सरकार बरोबर, म्हणजे त्यांना 200हून अधिक जागा मिळाल्या. तर जर आता असं वाटेल परत, जे जे लोक शरद पवारांबरोबर आहे, जे खासदार म्हणा किंवा जे लोक उद्धव ठाकरे बरोबर आहे, त्यांना आता परत असं वाटेल की भाजप शिवाय काही पर्याय नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती या जर असा परिणाम आला की परत दिल्लीमध्ये त्यांचं सरकार झालं, कारण बघा त्यांच्या हरियाणामध्ये सरकार आलं, महाराष्ट्रामध्ये आलं आणि जर आता दिल्लीमध्ये आलं तर असं एक दबदबा कायम होईल परत भारतीय जनता पक्षाचा. तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती तुम्हाला काय दिसतो? मिलिंदजी, मागच्या ज्या 2 निवडणुका झाल्या, हरियाणा आणि महाराष्ट्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप जिंकल्यानंतर विरोधी पक्षांचं मनोबल पूर्णपणे तुटलेलं आहे आणि दिल्लीचा कळस जर चढवला गेला तर मात्र महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीमध्ये जी छोटी मोठी आशा आहे की अरविंद केजरीवाल सारखा एक मजबूत माणूस इंडिया अलायन्स मध्ये होता, तो लढत होता, त्याचा सुद्धा गड उद्ध्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरीच उलथापालथ होईल. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे बरेच खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत, अशा वावड्या उठलेल्या आहेत आणि दिल्लीच्या निकालानंतर जर असंच चित्र आलं, भाजपला चांगलं बहुमत मिळालं, त्यांनी सरकार स्थापन केलं, तर महाराष्ट्रात सुद्धा घडामोडींना वेग येईल आणि महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यावेळेला सगळ्यांना भाजपमध्ये येण्याची चढाओढ लागलेली आपल्याला दिसू शकते. खूप खूप धन्यवाद अभिजित, या चर्चेमध्ये सामील होण्यासाठी. तर माझ्यासोबत होते अभिजित ब्रह्मनक्कर, जे की पोल डायरीचे चीफ एडिटर आहे आणि पोल डायरी यांनी जो सर्वे केला आहे, जो एक्झिट पोल केला आहे, त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये 1998 नंतर, म्हणजे जवळपास 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार येताना दिसत आहे आणि आम आदमी पक्ष, ज्याचं 10 वर्षापासून राज्य होतं, त्यांचं सरकार जाताना दिसत आहे. मात्र हा सर्वे आहे, निकाल आपल्याला कळतील शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी. या चर्चेला बघण्याबद्दल परत सगळ्यांचा, प्रेक्षकांचा आभार. अभिजित, तुमचा पण खूप खूप आभार. धन्यवाद.